हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. तर आम्ही चाललेलो आहे रिक्षामध्ये. तर मी चाललेले आहे माझ्या बहिणीकडे. तर त्यांची ॲनिव्हर्सरी आहे, त्याच्यामुळे ते सेलिब्रेट करण्यासाठी सगळेजण आलेले आहेत. आम्ही पण तिथे चाललेलो आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि पूर्ण कंटिन्यू ब्लॉग बघा. तर आम्ही रिक्षा करून आल्यामुळे खूप लांब वाटलं नाही आणि थोडासा पाऊस पण लागला. तर अर्ध्या तासात आम्ही तिच्या घरी पोहोचलो. तर लिफ्ट येत होते म्हणून थांबलो होतो. आता लिफ्ट पण आलेली आहे आणि आम्ही त्यांच्या घरी चाललेलो आहे. इकडं बघ, इकडं काय केली. आज वर्षी लक्षात पडून बसला. इकडे चिल्ड्रन पार्टीचं काय झालं. तर सगळेजण रेडी झालेले होते आणि थोडीशी हातावर मेहंदी काढत होती, कारण सगळेजण म्हणले थोडीशी मेहंदी काढ त्याच्यामुळे. आणि आम्ही सगळे असे रेडी झालेलो होतो आणि हॉटेलमध्ये जायचं होतं त्याच्यामुळे. आणि तिची मेहंदी राहिली म्हणून थोडंसं जाऊस तर सुकेल म्हणून ते काढायचं चालू होतं. तर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर थोडंसं आम्ही लवकर आलतो, त्याच्यामुळे बाकीचे येत होते मागून. तर थोडंसं डेकोरेशन वगैरे छान केलेलं होतं जे पुढे येऊन सगळ्यांनी. आणि ते मुलांचा खूप दंगा चालला होता, कारण ते खेळत होते, असे उड्या मारत होते. त्यांना किती ओरडलं तरी ते मुलं शेवटी ऐकणारच नाही आहेत. तर असं चालू होतं आणि बाकीचे थोडंसं डेकोरेशन. आणि आम्ही पण पोहोचल्यामुळे थोडंसं बसलो आणि नंतर मग सगळेजण आले आणि तयारीला लागले. तर एवढेजण आम्ही थोडेच लोक आलो होतो अगोदर. आणि ही माझ्या आत्याची मुलगी आहे, ती खूप लवकर येऊन बसली होती. आणि हे बघा कसे बसले आहेत, कारण ते पण जॉबवरून आले होते, त्याच्यामुळे दमल्यासारखं झालं होतं. तर त्यामुळे सगळेच येऊन असे बसले होते आणि थोडासा लेटच झाला होता. पण पुढे जाऊन तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे कळेल. खूप छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे. तर इथे आता सगळेजण आलेले आहेत आणि ज्यांची ॲनिव्हर्सरी आहे ते पण आलेले आहेत, त्यांची एंट्री झालेली आहे. तर आता सेलिब्रेशन सुरू होणार आहे. तर मस्त असे सगळ्यांनी मस्त तयार झाले होते सगळेजण. सगळे अक्षताला तयार व्हा.
तर इथे होती जी माझी बहीण आहे तिच्या सासू-सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी म्हणजे उद्या होती, पण ते पण आजच सेलिब्रेट करणार होते.